करंजशाळी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाने मानव विकास अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना भोजन पुरवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करूनही जवळपास 2 वर्षांपासून थकीत बिल न मिळाल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिलाय. डॉक्टर नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या सदस्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेठ पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती कार्यालयात जाऊन न्यायाची मागणी केली. आंदोलनापूर्वी बचत गटाच्या सदस्यांनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये शांततापूर्व आंदोलनाची पूर्वसूचना दिली. त्यानंतर सर्व महिला सदस्य पंचायत समिती पेठ इथं दाखल झाल्या. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं सविस्तर स्मरणपत्र सादर केलं. शासनाच्या मानव विकास अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात भोजन पुरवण्याची जबाबदारी पूर्ण करून सुद्धा अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नसल्याचं शासनाच्या मानव विकास अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात भोजन पुरवण्याची जबाबदारी पूर्ण करून सुद्धा अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. संबंधित अधिकाऱ्यांना थकीत देयकाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तसंच हा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. या आंदोलनाची आणि निवेदनाची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित प्रकरणाची पाहणी केली. त्यानंतर पुढील 2 आठवड्यांच्या आत बचत गटाच्या सदस्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आंदोलनाचं नेतृत्व करणारे डॉक्टर नितीन गायकवाड यांनी दिली. मात्र त्याच महिलांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळवण्यासाठी जवळपास 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाच्या योजना यशस्वी करण्यासाठी महिला बचत गटाचं मोठं योगदान असतं. अशा गटांना वेळेवर पैसे न मिळाल्यास त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर सुद्धा परिणाम होतो आणि शासनाच्या योजनांबाबत लोकांचा विश्वास कमी होण्याची शक्यताही निर्माण होते. त्यामुळे संबंधित विभागानं अशा प्रकरणांमध्ये तातडीनं कार्यवाही करून लाभार्थ्यांना वेळेत देयके अदा करणं आवश्यक आहे. प्रशासनानं दिलेल्या सकारात्मक आश्वासनाचा आधार करून प्रस्तावित धरणे आंदोलन 2 आठवड्यांसाठी तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. मात्र दिलेल्या मुदतीत थकीत रक्कम महिला बचत गटाच्या खात्यावर जमा न झाल्यास अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी करंजशाळी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. नमस्कार. फक्त एक छोटासा प्रश्न विचारतो. जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 वर्षभर नाही मिळाला तर, किंवा 6 महिने मिळाला नाही तर, 6 महिने जाऊ द्या, 2 महिने जरी पगार थांबला तरी कसं वाटेल बरं? त्यांना त्रास होईल ना. मग एका सर्वसामान्य महिलांच्या बचत गटाने त्यांच्या घरून शिधा पाणी अडकवून खर्च केला, मेहनत घेतली, आणि त्या मेहनतीचे पैसे जर तब्बल 1.5-2 वर्ष अडकून ठेवत असतील तर त्यांना कसं वाटत असेल बरं? गरीब माणसांच्या कष्टाच्या पैशाला काही किंमत नाही का? आमच्या पेठ तालुक्यातील करंजशाळी गावात असलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाबद्दल घडलेली घटना आता तुम्हाला सांगतो. या महिला बचत गटाने शासनाच्या मानव विकास अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांसाठी जेवण बनवण्याचं काम केलं. या महिलांनी स्वतःचे पैसे खर्च केले, कर्ज काढलं, साहित्य आणलं आणि शासनावरती विश्वास ठेवून काम पूर्ण केलं. पण त्या कामाचा मोबदला 1-2 महिने नाही तर तब्बल 1.5 ते 2 वर्षांपासून मिळाला नाही. विचार करा, ज्या महिला रोजच्या रोज संसार चालवण्यासाठी संघर्ष करतात त्यांचे लाखो रुपये 2 वर्षांपासून अडकून राहतात आणि कोणाला त्याचं काहीही वाटत नाही. त्या जेव्हा जेव्हा त्यांच्या पैशांची विचारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात तेव्हा त्या चौकशी करत की आमचे पैसे का बरं अजून मिळत नाही, तेव्हा वारंवार फक्त एवढं सांगण्यात येतं की वरतून आले नाही, वरतून पैसे येणार, अजून आले नाही, वरतून अनुदान आलं नाही. मग हे वरतून अनुदान आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? डिमांड कोणी द्यायला पाहिजे? आणि जर प्रत्येक महिन्याला मासिक मीटिंग होते तेव्हा तुम्ही सांगायला नको, तिथे बोंबलायला नको, अरे त्या बायांचे पैसे द्या म्हणून वरिष्ठांना कळवायला नको? वारंवार त्या स्त्रिया आपल्याकडे येतात, त्या बायकांचे पैसे अडकलेले आहेत, आपण ते वेळेवरती काढून द्यायला पाहिजे. अशा वेळी त्या स्त्रियांनी सांगितलं की नाना, जर तुमचा पगार इतके दिवस अडकला तर तुम्हाला कसं वाटेल? तर त्या 1.5 शहाण्या नानाला फार वाईट वाटलं. आमच्या पगारावरती जायचो नाही म्हणून. का? तुमचा पगार काही ढगातून पडतो का? लक्षात ठेवा, तुमचा पगार या गोरगरीब जनतेच्या टॅक्समधनं येतो आणि त्यांची कामं करण्यासाठीच तुमची नेमणूक आहे. नुसतं तुमच्या पगाराविषयी बोललं तर तुम्हाला इतकं वाईट वाटतं ना.
मग या बायकांचे लाख लाख रुपये त्यांचं अनुदान, त्यांचे कष्टाचे पैसे अडकलेत ना, मग ते काढून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? की फक्त येऊन पाट्या टाकायच्या? यावेळी आम्ही रितसर पोलीस स्टेशनला गेलो. बचत गटाचे पैसे मिळाले नाही तर पंचायत समितीमध्ये जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत असं पोलिसांना निवेदन दिलं. त्यानंतर आम्ही BDO साहेबांना भेटलो. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना फोन केला. तेव्हा असं कळालं की अनेक दिवस ते पैसे नव्हते, पण आता 2 महिन्यांपूर्वीच ते पैसे आलेत आणि येत्या 2 आठवड्यांमध्ये ते पैसे काढून देतो. मला कळत नाही की जर पैसे आले असतील तर अजून का बरं इतके दिवस लागतात हे त्यांना देण्यासाठी? की काही माणुसकी आता शिल्लक नाही उरली? की काही अपेक्षा आहे अजून वेगळ्या? शासनाच्या योजना यशस्वी व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं, पण त्या योजना यशस्वी करणाऱ्या बचत गटांना, स्वयंसेवी संस्थांना, काम करणाऱ्या लोकांना वेळेवरती मोबदला नको का मिळायला? आणि जर अशा पद्धतीने इतके दिवस त्यांचे कष्टाचे पैसे जर तुम्ही वेळेवरती देणार नसाल तर उद्या शासनाचे कामं करण्यासाठी कोण बरं पुढे येणार? मला माहित नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा इतर गावांमध्ये काय परिस्थिती आहे, पण मला वाटतं की कमी अधिक फरकाने इतरही ठिकाणी कदाचित अशीच परिस्थिती असावी. सध्या आम्ही प्रशासनाला 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे, पण हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर पुढील 2 आठवड्यांमध्ये या महिलांच्या खात्यावर त्यांच्या मेहनतीचे पैसे जमा झाले नाहीत तर यापेक्षा अधिक तीव्र, अधिक व्यापक आणि पूर्ण कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल. त्या आंदोलनाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी ही संबंधित यंत्रणेची असेल. हा लढा कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही. हा लढा आहे सामान्य लोकांच्या हक्कासाठी, त्यांच्या मेहनतीच्या पैशांसाठी. अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला बळ देणे आणि म्हणून आता अन्याय सहन करणार नाही. पुष्कर गांगुडे, पेठ.